नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील ज्वारी, हळद, मेथी, कोबी आणि आंबा या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यातील गेवराई बाजारात रब्बी ज्वारीची आवक कालच्या तुलनेत 55 क्विंटलने घटून आज 126 क्विंटल होती. सरासरी दर 85 रुपयांनी वाढून 3,450 रुपये प्रति क्विंटल होता. तर तुळजापूर बाजारात पांढऱ्या ज्वारीची आवक 40 क्विंटलने वाढून 117 क्विंटलवर पोहोचली होती. मात्र सरासरी दर 5,000 रुपये प्रति क्विंटलवरच स्थिर होते. तसेच कोल्हापूर लक्ष्मीपुरी बाजारात ज्वारीची आवक 6 क्विंटलने घटून 60 क्विंटल झाली होती. तर सरासरी दर 12 रुपयांनी किंचित घसरून 4,825 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाले. हिंगोली बाजारात हळदीची आवक कालच्या तुलनेत 280 क्विंटलने घटून आज 2,680 क्विंटलवर आली होती. सरासरी दर 50 रुपयांनी वाढून 15,900 रुपये प्रति क्विंटल होता. तर मुंबई बाजारात लोकल हळदीची आवक 93 क्विंटलने वाढून 183 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर 20,000 रुपये प्रति क्विंटलवरच स्थिर राहिलेला होता. आज खेड चाकण बाजारात मेथीची आवक कालच्या तुलनेत 1,586 नगांनी घटून 8,594 नग झाली. सरासरी दर 1,500 रुपये प्रति नगावरच कायम राहिला. तर पुणे मोशी बाजारात मेथीची आवक 7,000 नगांवरच स्थिर राहिली होती. मात्र सरासरी दर 3 रुपयांनी घसरून 20 रुपये प्रति नग झाला होता. तसेच श्रीरामपूर बाजारात मेथीची आवक 1,200 रुपयांनी वाढून 6,900 रुपयांवर पोहोचली होती. मात्र सरासरी दर 12 रुपये प्रति नगावरच स्थिर होता. खेड चाकण बाजारात कोबीची आवक कालच्या तुलनेत 30 क्विंटलने घटून आज 160 क्विंटल झाली. मात्र सरासरी दर 1,300 रुपये प्रति क्विंटल इतकाच स्थिर राहिला होता. तसेच पुणे मोशी बाजारात कोबीची आवक 20 क्विंटलने वाढून 148 क्विंटल झाली. मात्र सरासरी दर 1,000 रुपये प्रति क्विंटलवरच कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. आज नागपूर बाजारात लोकल आंब्याची आवक कालच्या तुलनेत 654 क्विंटलने वाढून 1,205 क्विंटल झाली. मात्र सरासरी दर 3,250 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले होते. तर श्रीरामपूर बाजारात आंब्याची आवक 62 क्विंटलने वाढून 100 क्विंटल झाली. तर सरासरी दर 4,000 रुपये प्रति क्विंटलवरच कायम राहिला होता. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.